SEO इताडे नक्कीच बेबी पाटील साहेबांच्या माध्यमातून 11,000 रुपयाची देणगी आली आहे. अजूनही भरपूर देणगीदार आहेत. थोड्याच वेळात मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवेन. मात्र त्या दरम्यान मॅचकडे वळूया. मॅचला सुरुवात होत आहे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवी भोईर त्यांच्या माध्यमातून काल आपण गोल्डन षटकार पाहिला होता. टीम खंडपे समोर 5 धावांची आवश्यकता असताना मात्र तो षटकार आला होता. तर आता मात्र नॉन स्ट्राईकला आपण दिनेशला पाहतोय. फ्रंटलाईन षटक सुनील गुलवी बॉलिंग ट्रॅकवर. एक अर्धशतक दिनेशच्या बॅटमधून आपण पाहिलं. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक. मॅच ऑन खेळायला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल सुनील गुलवी बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे साई. त्या ठिकाणी अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. पहिली विकेट. रन आउटची विकेट. फलंदाज बाद रवी भोईर. पहिल्या बॉलवर मोठी विकेट. त्यानंतर मित्र या स्पर्धेसाठी आपण 70-70 बॉलचा वापर केलाय. जे बॉल आम्हाला 70-70 कंपनीकडून मोफत स्पॉन्सर झाले आहेत. त्यानंतर भिवंडी 40+ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून 23,000 रुपयाची देणगी आहे. आणि मालिकावीरसाठी सायकल देखील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर मंडळाचे खजिनदार सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 20,000 रुपयाची देणगी. त्यानंतर कमिटी मेंबर जय पाटील माजी सरपंच वडगर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाची देणगी आली आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष रोहित म्हात्रे कोपर यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाची देणगी आली आहे. त्याचबरोबर कमिटी मेंबर नीलम नाईक यांच्या माध्यमातून देखील 3,000 रुपयाची देणगी आली आहे. या सर्व देणगीदारांचे मंडळाच्या वतीने आपण करूया विशेष आभार व्यक्त आणि वळूया मॅचच्या दिशेने. पहिला बॉल ज्या ठिकाणी रनआउटची विकेट. अगदी चुकीची कॉलिंग झाली होती कारण क्षेत्ररक्षक साई त्या ठिकाणी तत्पर होता. चांगला थ्रो देखील झाला आणि त्यानंतर मात्र पहिली विकेट जी रनआउटची आपण पाहिली. नवीन फलंदाज नामदेव मैदानाच्या आतमध्ये आलाय जो नॉन स्ट्रायकर आहे. सुरुवात पहिल्या बॉलवर रनआउटची नक्कीच पाहायला मिळते. सुनील अगदी बरोबर. कॉलिंग चुकीचं राहिलं होतं. त्यानंतर मात्र भुगतान करावं लागलं विकेटच्या स्वरूपामध्ये. यावेळेस दुसरा चेंडू पाठवला सरळ मैदानाच्या बाहेर. हाय तो ब्लास्ट. आहे तो धमाका. पहिला षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिला तर आडव्या बॅटने स्ट्रोक लगावलेला फोर्स केला होता. ताकद झोकली होती आणि सरळ चेंडूला पाठवलं होतं मैदानाच्या बाहेर 6 धावाकरिता. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी. नक्कीच पहिल्या बॉलवर विकेट गेली होती मात्र त्याचा काही फरक पडत नाहीये दिनेशवर. ठोकला त्याने त्याच्या बॅटमधून हा पहिला षटकार. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक झळकावलं होतं. प्रत्येक मॅचमध्ये चांगलं योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलंय आणि नक्कीच धमन दौरा 2025 वर त्याचा फॉर्म कायम आहे. पहिला बॉल खेळत असताना भेटकावून दिलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. षटकातील पुढचा बॉल सुनील. या बॉलचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 7 वर पोहोचलाय. या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त 7 संघांचं आव्हान जिवंत आहे. अर्थातच तुम्हाला मात्र मॅचेस ज्या आहेत त्या भरपूर कट टू कट पाहायला मिळतील. व्हॉट अ शॉट. अतिशय सुरेख देखणं फटका. क्रिकेटचे सौंदर्य. बॉल निघून गेलाय कव्हर सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर ऑस्ट्रेलियाचा बाहेरचा चेंडू होता. बघितलं होतं 2 क्षेत्र भरपूर सारा अंतर होतं आणि ते अंतर मात्र गाठलं गेलं आणि सरळ चेंडूला कव्हर क्षेत्रापासून पाठवलं होतं 4 धावेकरिता. चांगला स्ट्रोक. गोलंदाज तयार सुनील. पुणे एकदा. यावेळेस लाईन चुकीची घडली. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 12 अंकावर जाऊन पोहोचलाय. या षटकातील दुसरा व्हाईट बॉल आपण पाहिला. या बॉलचा बॉल समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक अनंत आहेत त्या ठिकाणी. धावचीची संधी पुन्हा एकदा होती मात्र गमावली. चौकार लागला आणि त्यानंतर मात्र व्हाईट बॉल आणि त्यानंतर हे कमबॅक. चांगला बॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच दोन्ही टीमचा विचार केला तर दोन्ही टीम्सने या स्पर्धेमध्ये भरपूर इम्प्रेस केलाय. गोलंदाजी फलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे दोन्ही टीमच्या माध्यमातून.
नक्कीच पहिल्या बॉलवरची विकेट गेली होती. रवी भोईर एक चांगला फलंदाज आहे, त्याची विकेट जी आहे ती देखील महत्वाची होती. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला जोरदार अपील, पंच सहमत नाहीयेत. एक धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी देखील धाव कंप्लीट होते. लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आल्यात. नक्कीच पंचांचा डिसिजन अंतिम राहील, यात काही शंका नाहीये. सोबतच तुम्ही कोणत्या प्रकारचा प्रेशर देऊ नका. अध्यक्ष साहेब या ठिकाणावरून सूचना पोहोचवत आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष अरविंद भोईर साहेब नक्कीच पहिल्या बॉलपासून आज या ठिकाणी उपस्थित आहेत. हा बॉल भरपूर चांगला होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद, धावा धावफलकर आहेत 15 धावा. एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टॉस हरल्यानंतर जय भोलेनाथ सरवलीपाडा टीमच्या माध्यमातून, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल सुनील 15 धावा आल्यात. चांगली सुरुवात मला मिळाली. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतो या सरवलीपाडा टीम जमेची बाजू ठरू शकते. 15 धावा पहिल्या षटकामध्ये पॉवर षटकामध्ये जमा केल्या आहेत. जरूर विकेट गमावला असेल, परंतु ज्या धावा षटकामध्ये पाहिजे होत्या त्या मात्र कंप्लीट करत असताना आपण पाहतोय 10पेक्षा जास्त. नक्कीच, आणि त्या धावा आवश्यक देखील आहेत तुम्हाला, कारण या ठिकाणावरनं तुम्हाला प्रत्येक मॅच जिंकणं महत्वाचं आहे. प्रत्येक टीमचा लक्ष नक्की जे काही आहे दमन दौरा 2025 पहिला चषक. मात्र विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दाबेल क्रिकेट ग्राउंडवर मिळेल. मात्र या मॅचचा विचार केला तर ही मॅच देखील अति महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी, कारण या ठिकाणावरून तुम्ही जर हारलात तर तुम्हाला शांत जावं लागेल, परंतु तुम्ही जर जिंकलात तर मात्र एक बक्षीस जे आहे ते तुम्हाला लागू होणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर राम येतोय. आणि त्यानंतर मात्र नक्कीच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर ही पारितोषिकं देखील जी आहे ते टॉप 4 मध्ये दिली जातील. त्यासाठी तुम्हाला टॉप 4 मध्ये पोहोचणं खूप गरजेचं आहे. अर्थातच ही मॅच दोन्ही टीमसाठी इम्पॉर्टंट आहे. पहिला बॉल ऑन साईडला, बॉल उडवलाय, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतात जेल गाली, जेलच्या स्वरूपात मोठी विकेट. दिनेश बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन झालंय. एकंदरीत पाहिलं तर षटकाची सुरुवात मात्र चांगल्या पद्धतीने झाली. विकेटनं सुरुवात केली गोलंदाजानं आणि आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 15 धावा खर्च झाल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. बॉल नक्कीच अगदी स्लो केला होता, फिंगर रोल केला होता चेंडूवर. अगदी स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन आणि त्यामध्ये मात्र दिनेशची विकेट मिळाली आहे. षटक क्रमांक पहिला बॉलवर विकेट, षटक क्रमांक दुसरा पहिला बॉलवर विकेट. बॅट आणि बॉल मध्ये नक्कीच टायमिंग चुकीचं होतं. नवीन फलंदाज नितीन येतोय. दिनेश अगदी निराश पावलांनी परततोय, कारण त्याला देखील माहिती आहे की त्याच्या टीमसाठी त्याची विकेट किती महत्वाची आहे. महत्वाची विकेट काढली त्या ठिकाणी राम या गोलंदाजाने. तर आता मात्र नवीन फलंदाज देखील एक तगडा फलंदाज आहे नितीन. ऑन साईडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल पुन्हा टाकावा लागेल. नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा, अर्थातच पुढचा बॉल जो आहे तो फ्रेट असणार आहे. फ्रीड बॉल. राम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. फ्रीड बॉल होता, मात्र अतिशय सुरेख फेकला गेलाय. बीट केलंय फलंदाजाला.
राम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑन साइडला बॉलला उडवलाय. मिडल ऑफ द बॅट, बॉल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. ज्या फटक्यासाठी नक्कीच प्रयास चालू होता नितीनच्या बॅट मधून, फायनली तो फटका आलाय. 6 धावफलक पुढे सरकलाय. 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. भरपूर आधी चेंडूची लाईन रीड केली आणि त्यानंतर मात्र हा प्रहार झाला होता. नितीनच्या बॅट मध्ये निघणारा पहिला षटकार. या वेळेस व्हाईट बॉल, डावी स्टिक सोडून चेंडू आत आलाय. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 23 वर पोहोचलाय. राम पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑन साइडला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू अडवला गेलाय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआउटची विकेट. फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. ज्या षटकामध्ये भरपूर काही घडतंय, बिघडतंय. एव्हरीथिंग हॅपनिंग इज दिस ओव्हर राम. कारण या षटकामध्ये आपण नो बॉल पाहिला, व्हाईट बॉल पाहिला, विकेट पाहिली, रनआउटची विकेट पाहिली, षटकार पाहिला, निर्धाव चेंडू पाहिला. सर्व काही घडतंय, सर्व काही मिक्स या षटकामध्ये. या वेळेस बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा षटकार. नक्कीच हे सर्व मिक्स या षटकामध्ये पाहिल्यानंतर नक्कीच दमन दौऱ्यावर आठवण होते आमच्या पूर्ण पॅनलची. कारण पूर्ण पॅनल जे आहे ते सर्व काही मिक्स करत असते. मग ती स्कोरिंग असेल, अंपायरिंग असेल, कॉमेंट्री असेल, जे काम मिळेल ते नक्कीच करत असतात. प्रशंसा करावी लागेल नक्कीच सर्व पॅनलची. बॉल मध्ये चुकी झाली आहे त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. चिरुबा कोण संघ देखील या ठिकाणी दाखल होतोय. हार्दिक स्वागत आहे आपला. राजेश दादा, संदीप दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत. धावफलक पुढे सरकलंय. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक 15 धावांचं तर दुसरं षटक 17 धावांचं आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय की 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 32 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी या ठिकाणी सुनील आपल्याला पाहायला मिळते. जय भोलेनाथ सरवली पाटा टीमच्या बाजूने. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या आणि या षटकामध्ये 17 धावा आल्यात. म्हणजे आलेख आहे तो उंचावत नसता पण या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि परिणाम तेच फलकावर दिसत असताना आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 32. एकंदरीत 3 विकेटचं पतन जरूर झालंय, परंतु सकाळच्या सत्रामध्ये चांगल्या धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. विनोद बॉलिंग ट्रॅकवर. अडवा बॅटचा हा प्रहार. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. राम त्या ठिकाणी होता. नक्कीच हे चित्र रामकडून भरपूर कमी वेळेला पाहायला मिळतंय. मात्र कुठेतरी स्लिप झाला त्या ठिकाणी. सकाळचं सत्र नक्कीच थोडं दमट वातावरण, ग्रासी मैदान आहे, बिंदू देखील आहेत अजून आणि त्याचा कुठेतरी परिणाम झालाय त्या ठिकाणी. मात्र मिळाल्या 4 धावा टीम जय भोलेनाथ सरवली पाड्यासाठी.
विनोद षटकातील पुढचा बॉल. या बोलाचा बॉल भरपूर चांगला होता. व्हेरिएशन विविधता आपण पाहतोय. खास करून विनोदचा विचार केला तर विनोदकडे नक्कीच विविधता आहे. अगदी वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू हाताळत असतो. या वेळेस बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम निंबावली मध्ये हर्ष. फलंदाज बाद. वेलकम दीपक दादा. मोठी विकेट मिळाली त्या ठिकाणी, कारण फलंदाज नितीन बाद होतोय. अतिशय सुरेख चेंडू आपण त्या ठिकाणी पाहिला. पहिल्या बॉलवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र काय कमालीचं कमबॅक आपण पाहतोय विनोद या गोलंदाजाच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस जोरदार अपील. यस इज गॉन. फलंदाज बाद. नक्कीच वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना मात्र पायचीची विकेट आपण पाहतोय. गेल्या पावली परतलाय फलंदाज. वैयक्तिक पहिल्या बॉलवरच बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज प्रभाकर येतोय. विकेट हॅट्रिक साजरी करेल का विनोद, याकडे नक्कीच लक्ष आहे, कारण बॅक टू बॅक दोन महत्वाच्या विकेट काढल्या त्या ठिकाणी विनोदने. आणि आता मात्र नवीन फलंदाज प्रभाकर आलाय. या भलेसा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी. विनोद षटक क्रमांक 3 फेकत असताना चांगली गोलंदाजी. ऑन साइडला प्रहार झाला. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येतात. सुनील नक्की चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. वेलकम देवेंद्र दादा. देवन मुकादम. दिनेश दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये षटकाची सुरुवात विकेट सोबत झाली होती, परंतु त्या दोन्ही षटकात धावा आल्या होत्या 32. परंतु या षटकाची सुरुवात 4 ने झाली, परंतु या षटकामध्ये शेवटच्या 5 बॉलवर 3 विकेट्स आणि धाव खर्च झाली नाहीये. अर्थातच कमालीची गोलंदाजी विनोदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 36 धावा धावफलकावर आहेत. आणि आता मात्र शेवटचं अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर विजय येतोय. पाहूया विजय कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 4 अंतिम षटक. बॉलिंग ट्रॅकवर विजय गुलबी. चला मॅचला सुरुवात करा. दिलीप समोर आपण पाहतोय. नवीन फलंदाज. या बॉलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जातोय आणि केलाय सीमारेषा पार. 6 धावा. षटकार. अतिशय दमदार फटका.
नक्कीच दिलीप म्हटलं की एक मुख्य खेळाडू चांगला फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून आला हा पहिला षटकार. 6 धावफलक 42. 45 वर पोहोचले. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. किती धावांचं लक्ष असेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. आणि त्या दरम्यान एजी स्पोर्ट निंबवली टीमसाठी जय विजय गुलवी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल विजय पुन्हा एकदा या बॉलर्स देखील ऑन साइडला बॉलला उडवलाय. बॉल निघून जातोय सीमा रेषा पार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार. आता कोण आहे कोणी दिसत नाही. अतिशय चांगली फलंदाजी या षटकामध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत त्या ठिकाणी. मात्र तिसरा देखील ठोकतोय का पाहूया. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का. दिलीप एक चांगला फलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल या बॉलचा बॉल अतिशय सुवेग आहे. बीट केले फलंदाज झाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. षटकातील पुढचा बॉल या बॉलचा बॉल उंच आणि लांबच लांब बॉल निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार. वाडा बॅटिंग 4 बॉल टाकून झाल्यात आणि 4 पैकी 3 बॉल सीमारेषा पार पाहायला मिळाले. धावफलकावर झाल्या आहेत 54. 54 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 4 धावांचं होतं. कमबॅक केलं होतं टीम निंबवलीने. परंतु या षटकामध्ये दिलीप नावाचं वादळ आपल्याला पाहायला मिळतंय. 3 षटकार आला त्याच्या बॅटमधून. व्हॉट अ बॅटिंग. या बॉले सब बीट केलाय. जोरदार अपील. अगदी विश्वासाने नक्कीच अपील त्या ठिकाणी झाली होती. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. 18 धावा आतापर्यंत खर्च केल्यात विजय या गोलंदाजाने. चला स्पीडअप करा. विजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर आपण दिलीपला पाहतोय. या वेळेस बॅटची गडा. आता मात्र नक्कीच विकेट मिळाली आहे. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवर आली आहे दिलीपची विकेट. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावफलकावर झाल्या आहेत 54. 54 धावा झाल्या आहेत. 55 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय जय बोलनाथ सावलीपाडा टीमने बनवल्या 54. 55 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल एजी स्पोर्ट निंबवली या टीमला. धावसंख्येचा डोंगर उभारला गेलाय. मात्र पाठलाग करावा लागेल टीम निंबवली. सकाळचं सत्र आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग राहिली.
धन्यवाद. दुसऱ्या सत्राला इथे मात्र सुरुवात होईल. 55 धावांचं पाठलाग करावा लागेल. खरं अर्थानं पाहिलं तर ही स्पर्धा 4 दिवसापासून आपण पाहतोय. दमण दौरा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ. आज आपण 4थ्या दिवसात अंतिम दिवसामध्ये आहोत. अनेक मंडळाचे पदाधिकारी आहेत. त्यांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य मेहनत खरं अर्थानं पाहिलं तर विद्यमान अध्यक्ष अनुजी भोईर साहेबांच्या माध्यमातून खूप चांगला या स्पर्धेकरिता आपण सहकार्य ज्या पद्धतीनं प्रत्येक अपडेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या सर्व पदाधिकारी सदस्य सगळ्यांचं खूप खूप आभार. एकंदरीत आपण पाहिलं असेल भरपूर सारे संघ या स्पर्धेकरिता दाखल झाले. आज आपल्याला दमण दौरा 20-25चा चॅम्पियन कोण याचं उत्तर आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. चला क्षेत्रक्षण लावून घ्यायचंय. सरवली पाडा. तर सलामीच्या आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 54 बनवलेत सरवलीपाडा टीमने. 55 करावं लागतील या मॅच मध्ये विजय संपादन करायचा असेल तर, विजयाचा जल्लोष साजरा करायचा असेल तर. तर सलामीच्या आघाडीचे बॅटर्स आपण पाहतो विजय आणि साई. यस 55 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विजय विथ साई. चला थोडं स्पीडली गेला. एक मॅच कव्हर करून नंतर मात्र दाबेल या ठिकाणी पोहोचायचं आहे. अध्यक्ष साहेब या ठिकाणी आहेत. नक्कीच सूचना पोहोचवतात की आपण लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवर नामदेव. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी नामदेव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर आपण विजयला पाहतोय. सुरुवात खूप महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. नक्कीच जे चित्र आपण पहिल्या बॉलवर पाहिलं होतं ना मॅचच्या, ते चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं असं सेकंड इनिंग मध्ये. विजय मात्र त्या ठिकाणी वाचलाय. जीवनदान मिळालंय विजयला, कारण साईच्या हातामध्ये चेंडू तेवढा परफेक्ट आला नाही आहे. क्षेत्ररक्षण बरोबर त्या ठिकाणी सजवला गेला होता. तर फलंदाज देखील साई आहे. मॅन इन रेड कॅप. साईने देखील या दौऱ्यावर भरपूर इम्प्रेस केलंय. सातत्याने चांगली सुरुवात आपल्या बॅटमधून करून दिली आहे या टीम निंबावलीसाठी. त्या दरम्यान ऑन साईडला बॉलला उडवलं होतं. 2 धावा कंप्लीट होत आहेत. वेलकम पंढरदादा भोईर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस नो बॉलचा इशारा आलाय. खेळपट्टी सोडून चेंडू हात आला होता आणि त्या कारणास्तव पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय
अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक 4 वर पोहोचलाय आणि पुढचा बॉल जो आहे तो फ्री हिट असणार आहे. फ्री हिट बॉलचा समाचार कशा प्रकारे घेतला जाईल आपण पाहूया. साई त्या ठिकाणी सज्ज झालाय. षटकातील फ्री हिट बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा बॉल देखील पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा आलाय त्या ठिकाणी. अवांतर धावा मात्र या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. नक्कीच इनसाइड आउट फटका तर भरपूर चांगला आहे. इनफिल्डच्या वरून उडवलाय. बॉल निघून जातो पहिल्या टप्प्यावर. सीमारेषा पार. 4 धावा चौकार. साईने मात्र या दौऱ्यावर ना नक्कीच टीम निंबावलीसाठी प्रत्येक मॅच मध्ये सुरुवात चांगली करून दिली आहे. हे एक प्लस पॉइंट राहिलाय. नक्की ज्यावेळेस साई खेळतो त्यावेळेस मात्र कुठेतरी जबाबदारी जी आहे थोडी कमी होते विजयच्या खांद्यावरील. हे देखील महत्त्वाचं आहे कारण येणाऱ्या फलंदाजांमध्ये सुनील, राम, विनोद चांगले फलंदाज आहेत. मात्र हेही विसरून चालणार नाही आहे की जय भोलेनाथ सारावलीपाडा टीमकडे देखील गोलंदाजी भरपूर चांगली आहे. अर्थातच तुम्हाला हे बॅटल भरपूर चांगलं पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल नामदेव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर देखील साई. या बॉलर्स देखील इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. दुसऱ्या प्रयत्नात दिनेशने हा झेल कंप्लीट केलाय. पहिली गडी बाद. यस फलंदाज साई बॅक टू द डगआउट. अतिशय सुवेग झेल त्या ठिकाणी आपण पाहतोय. 9 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. विकेटचं पतन झालंय. एकंदरीत पाहिलं तर 90 अंकावर विकेटचं पतन. साई या बॅटरला मात्र माघारी परतवलं गेलंय. 55 धाबांचा पाठलाग करत असताना आपण एजी स्पोर्ट निंबवली टीमला पाहतोय. जय भोलेनाथ सारोलीपाडाच्या विरोधात. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. ज्या पद्धतीनं पाहिलं तर चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा फलकावर. गोलंदाज नामदेव पुणेचे एकदा. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर जाऊन पोहोचले गेले. यावेळेस सेकंडला आपण पाहतोय बॅटर विजय सज्ज होताना. नामदेव या गोलंदाजाच्या समोर. यावेळेस आडव्या बॅटनं क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या आबाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. आउट ऑफ द पार्क. हा येतोय ब्लास्ट. हा येतोय षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकाच्या अंतिम चेंडूवर ऑनसाईडला स्ट्रोक लगावत असताना चेंडूला सरळ मिडविकेटच्या क्षेत्रामधून पाठवलं होतं 6 धावेकरिता. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचली 16. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 16 वर 1. एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं तर सुरुवात चांगली झाली. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं असेल पहिल्या षटकात 15 आल्या होत्या. इथे मात्र या षटकामध्ये 16 आल्यात. म्हणजे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण करत असताना पाहतोय टीम एजी स्पोर्ट निंबवली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एकंदरीत आपण पाहिलं तर आता मात्र समीकरण असं फलकावर पाहायला मिळतं. 18 चेंडू आणि 39 धाव्यांची आवश्यकता. म्हणजे तुम्हाला प्रति षटकामागे 13 धावांची आवश्यकता असेल. हे काम करावं लागेल. पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल, इथून मात्र विजय संपादन करायचं असेल तर मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. फॅक्टर बनू शकतो. इथून मात्र पार्टनरशिप बिल्ड करावं लागतील. तेव्हाच मात्र धाबांचा पाठलाग केला जातोय.
डोंगरातून वाहणारी नदी रस्त्यात कुणाला विचारत नाहीये की समुद्र किती दूर आहे, ती आपला रस्ता शोधत असते. त्याच पद्धतीने मात्र या दोन्ही बॅटरला इथून मात्र धावांचा रस्ता शोधावा लागेल. मात्र ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिलं षटक महागडं ठरलंय गोलंदाजच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या षटकामध्ये साई या गोलंदाजला मात्र इथून कमबॅक करावं लागेल आपल्या टीमसाठी. चला मॅचला सुरुवात करायची, वेल दौडू नका. तर मात्र दुसऱ्या षटकामध्ये क्षेत्ररक्षण फौलावले गेले. दोन क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन गली रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज साई यावेळेस डाव्या बाहेरचा चेंडू एक अतिरिक्त जबांना राहिलाय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचलाय 17 अंक जोडले गेलेत. गोलंदाज साई पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. सकाळचं सत्र आपण अनुभवत आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित दमन दौरा. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय ब्लास्ट, हा येतोय धमाका, हा येतोय षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. एकंदरीत पाहिलं तर ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता, सरळ चेंडूला उडवलं होतं डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या वरनं सरळ सीमा रेषेच्या भेटीला. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचले 23-23. पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत पहिला चेंडू स्वेर राहिला, त्यानंतर षटकार लगत असताना इरादे स्पष्ट करताना सुनील बॅटर. यावेळेस अजून एक तडाखा, चेंडू निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय सुनीलचा लगातारचा दुसरा षटकार. ताकद आहे या फलंदाजाकडे आणि ताकदीचा वापर चेंडूला सरळ पाठवलं होतं मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर 6 धावे करिता. 6 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय भरारी घेत असताना 29-29. तर मात्र समीकरण या दोन मोठ्या फटक्याने मात्र 16 चेंडू 26चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. एजी स्पोर्ट निंबवली. यावेळेस अजून एक तडाखा, अजून एक चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. लगातारचा हा दुसरा ब्लास्ट, दुसरा षटकार. बॉट बॅटिंग, कमालीची बॅटिंग करत असताना आपण सुनील या बॅटरला पाहतो. लगातार 3 चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय. स्कोर 35-35. पस्तीस धाबा फलकावर. 3 चेंडूवर 3 हिट आलेत. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक डीप पॉइंट मधून चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल. एकंदरीत क्रिकेटचा असा खेळ आहे, चुकी चेंडूला मात्र तुम्ही मैदानाच्या बाहेर खेळू शकता आणि चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देत असा सिंगल डबल रोटेट करणं म्हणजे पार्टनरशिप बिल्ड करणं, हे मात्र करत असताना हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 36. यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्वेर आहे अशी इशारा केला जातो. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, म्हणजे एक धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं 37 अंकावर जाऊन पोहोचले. 55 धाबांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय एजी स्पोर्ट निंबवली टीम. यावेळेस कोलबा टप्प्याचा चेंडू प्रश्न विचारणार राहिलाय. 9 धाव चेंडूची सांगता केली जाते. यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी केली गेली आणि जेव्हा तुमच्याकडे चांगली लाईन लेंथ असेल तेव्हा मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतो आणि हा चेंडू मात्र हाताळलाय गोलंदाज साईनं. यावेळेस धावसंख्या स्थिर 37. यावेळेस फुलटॉस आहे, ऑन साईडला टर्न केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती बॅटरला एक सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 38. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 38. आता मात्र 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 38 धाबा बनवल्या गेल्यात. मात्र
अंतिम 12 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 12 चेंडूमध्ये विजयाकरिता समीकरण असं असेल 12 मध्ये 17ची आवश्यकता. म्हणजे 12 मध्ये 38 बनवले आहेत, 12 मध्ये 17 करावे लागतील टीम एजी स्पोर्ट निंबवलीला. मात्र इथून मात्र चांगली गोलंदाजी केली तर या 17 धाबा रोखू जाऊ शकतायत. क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्य दाखवावं लागेल, धाडस तुम्हाला करावं लागेल. धाडस कराल तेव्हाच मात्र स्वप्न पूर्ण होईल. हे पूर्ण केलं जाईल का गोलंदाजीच्या माध्यमातून? तिसरं षटक मात्र कोणत्या गोलंदाजाला गोलंदाज ट्रॅकवर आणलं जाईल, तर मात्र कमबॅक केलं जाईल का? हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले आहेत. परंतु कष्ट मेहनत केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही. त्यासाठी मात्र तुम्हाला अफाट मेहनत करावी लागेल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो नितीनला यावेळेस जिम्मेदारी गोलंदाजाने सोपवली गेली. 12 चेंडू 17चं समीकरण. समोर स्ट्राईक केला आपण पाहतोय विजय. यावेळी चांगला स्ट्रोक खाली क्षेत्र निवडलाय, क्षेत्ररक्षण एक चेंडू डीप मध्ये निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चांगला स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, चेंडू सीमा पार. हाय तोय चौकार. चांगला स्ट्रोक यावेळेस नाही सर पाहिलं तर ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता, त्यानंतर मात्र खाली क्षेत्र निवडले गेलं. स्पेक्टरचा फटका पाहायला मिळाला आणि 4 धाबा मात्र तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्राप्त करत असताना बॅटरला आपण पाहतोय. धावसंख्या 4 धाब्याने पुढे जात असताना 42. तर मात्र समीकरण असं मैदानाच्या आतमध्ये 11 चेंडूमध्ये विजयाकरिता 13 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस ऑप्शनच्या बाहेरचे चेंडू ऑन साईडला स्ट्रोक केला गेले. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक पोहोचला होता परंतु चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. हाय तोय चौकार. चांगला स्ट्रोक यावेळेस कन्वर्ट केला गेला. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता, ऑन साईडला मात्र चेंडूला वळवलं गेलं आणि सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात आलं. बॅटर विजयला आपण पाहतो लगातारचे 2 चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश. यावेळेस अजून एक हाफ ट्रॅकर, अजून एक चेंडू जाईल मैदानाच्या भेटीला. 6 धावा षटकार. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचले 52 या आकड्यावर. आता मात्र विजयाकरिता 3 धाब्यांची आवश्यकता. ऑन साईडला स्ट्रोक लगावत असताना इथे मात्र चुकी घडली आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषा पार. हा येतोय विजयाचा चौकार आणि विजय याने मात्र चौकार खेचत असताना, विजय संपादन करत असताना सेमीफायनल मध्ये दाखल होत असताना आपण पाहतो एजी स्पोर्ट निंबवली. अभिनंदन. हाड लागतो जय भोलेनाथ सरवली.